श्री स्वामी समर्थ. जर आपल्या मुख्य दरवाजाचं तोंड जर दक्षिण दिशेला असेल तर आपल्याला आपल्या घरात कितीही काहीही करा, आपल्या घरामध्ये कधीच यश येणार नाही, आपल्या घरात विजय प्राप्त होत नसतं. आणि आपण कितीही प्रयत्न केले, कितीही खटपट केली, कितीही मेहनत घेतली तर आपली बरकत ही होत नसते मेहनत प्रमाणे. बघा, आपण कसं म्हणतो की इथं मी छोटेसे कष्ट केले, इथं मी थोडीशी मेहनत घेतली पण मला त्याच्यामध्ये यश प्राप्ती झाली, मला विजय मिळाला. पण जर दक्षिण दिशेला आपल्या घराचं तोंड असेल तर आपल्या घरामध्ये कुठलंच कार्य हे सफल होत नसतं. त्यामुळे जर दक्षिण दिशेला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बाहेरून हनुमानाचा फोटो लावायचा. कारण जी ऊर्जा येत असते, जी निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करते, त्यावेळेला जर हनुमानाचा फोटो असेल तर हनुमाने सर्व विघ्ने तिथंच थांबवत असतात, आपल्या घरात ते प्रवेश करू देत नसतात. आणि लाल लाईट एक आपल्याला त्या दरवाज्यातून दिसेल, म्हणजे दरवाज्यात आपण दक्षिण दिशेच्या घरामध्ये प्रवेश करत आहोत आणि त्या प्रवेश आपण घरात करताना तिथे वर एक लाईट लावून ठेवायचा, म्हणजे आपल्याला घराच्या आतल्या बाजूला लाईट लावायचा आहे, जो की आपल्याला प्रवेश करताना मध्ये दिसायला पाहिजे. हे दोन उपाय आपल्याला करायचे आहेत जर आपल्या घराचं तोंड दक्षिण दिशेला असेल मुख्य दरवाज्याचं तर. आता असे जर आपल्या घरामध्ये अनेक दोष असतात बघा, जर आपल्या घरामधील ज्या आपण ज्या पायऱ्या म्हणतो, जो जिना असतो, जो पायऱ्या, त्या पायऱ्या आणि तो जिना जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर घरात एवढी लक्ष्मी हानी होते, म्हणजे घरामध्ये पैसा टिकत नाही. पैसा खूप आपण कमवतो पण पैसा विनाकारण कुठेतरी हा खर्च होत असतो. त्यामुळे आपल्याला समजतच नाही की हा पैसा कुठे खर्चालाय, कसा खर्चायलाय, मी तर कुठेच हा पैसा खर्चला नाही. मग कुठलं तरी आरोग्य बिघडतं किंवा आपला कोर्ट कचेरी होतात, कुठल्या नाही तर कुठल्या कारणाने आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. तर मग ह्या पायऱ्याला आपल्याला काय करायचं, आता ईशान्य कोपऱ्यात पायऱ्या आहेत, घर माझं व्यवस्थित बांधलेलं आहे आणि मी त्याला तोडफोड करू शकत नाही किंवा आपण करणारही नाहीत आणि आपल्याला करायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, जर मुख्य ईशान्य कोपऱ्याला पायऱ्या असत्या तर त्याला आपल्याला लाल कलर द्यायचा, म्हणजे पूर्ण पायऱ्याला लाल कलर द्यायचा नाही. आपण जेव्हा पायरीवर पाय टाकतो स्टेप बाय स्टेप, आता इथून इथे पाय टाकला, ही पायरी झाली, इथे इथून ही पायरीवर जे मधला कप्पा असतो त्याला लाल कलर आपल्याला द्यायचा आहे. तर अशा प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, लाल कलरला पायऱ्याला देऊन टाकायचं आहे. जर आपल्याच्याने एवढं झालं नाही तर पिरॅमिड आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहेत, कारण हे पिरॅमिड आपले वास्तुदोष कमी करणारे असतात. तर आणि तिसरा वास्तुदोष म्हणजे जर तुमचं किचन जर आग्नेय दिशा सोडून इतर कोणत्या दिशेला असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही. कारण अग्नी ही आग्नेय दिशेलाच पेटायला पाहिजे. अग्नी ही जर इतर कोणीकडे पेटली तर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान राहत नसतं. मग आपण कितीही भले उपचार करू, उपाय करू, काही करू, पण अग्नी ही आपली कुठे असायला पाहिजे. अग्नी म्हणजे आपलं जे स्वयंपाकघर आहे, जे आपलं किचन आहे, ते किचन आपलं आग्नेय दिशेलाच असायला पाहिजे. पण आता आमचं हे किचन आग्नेय दिशेला नाहीये तर आम्ही काय करायचं बघा, जर तुमचं किचन आग्नेय दिशेला नसेलच तर तुम्हाला एक उपाय करावा लागेल, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला दररोजच बघा, दररोजच आपल्याला कुणाला इथं कुणाला अन्नदान हे करावं लागेल. थोडस का होईना, कावळ्याला घास करा, गाईला द्या, गाईला आपण पहिली पोळी द्या, कावळ्याला पोळी ठेवा, म्हणजे पक्ष्यांना, आणि कुणातरी एखाद्या व्यक्तीला अन्नदान आपल्याला करावं लागते. तेव्हा तिथे जे अन्नात दोष निर्माण होतात ते दोष निघून जात असतात. हे जर म्हणजे आग्नेय कोपऱ्यामध्ये जर आपलं किचन नसेल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता चौथी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरातील नैऋत्य दिशा, आता नैऋत्य दिशा म्हणजे आपल्या पश्चिम आणि दक्षिण दिशेचा मधला जो कोपरा येतो तो नैऋत्य कोपरा. आता नैऋत्य कोपऱ्यामध्ये सगळ्यात चांगलं काय असतं की तिथे बेडरूम असणं, पण तिथं तुमची बेडरूम नाहीये, तिथं खड्डा आहे खोल, तुम्ही टॉयलेटचा खड्डा केला तिथे, किंवा तुम्ही एखादी तिथून घरात विहीर आहे, किंवा तुम्ही त्याच्या वर तुम्ही नैऋत्य दिशेला पाण्याची टाकी ठेवलेला आहात. आता नैऋत्य दिशा जड असायला पाहिजे हे मान्य आहे, पण त्याच्यावर पाण्याची टाकी डायरेक्ट नैऋत्य दिशेला जमणार नाही. 10 फूट जागा आपल्याला दोन्ही साईडला सोडून नंतरच पाण्याची टाकी ही आपली ठेवावी लागणार. जर आतमध्ये खड्डा असेल आणि तिथे जर आपलं टॉयलेट बाथरूम असेल तर खरंच आपल्या घरासाठी हे खूप असं हानिकारक आहे.
आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला या घरातले दोष घालवण्यासाठी दर महिन्याला सत्यनारायण पूजन दर पौर्णिमेला आपल्याला केलं तर असे काही वास्तू दोष आपल्या घरातले नाहीसे होत असतात. आता बघा तुमच्या घरामध्ये बेडरूम मध्ये, आता आपली बेडरूम आहे, बेडरूम तर नैऋत्य दिशेलाच पाहिजे, पण आता नैऋत्य दिशेला बेडरूम नाही, जर तुमची बेडरूम इतर कोणत्या दिशेला तरी आहे आणि त्या दिशेला आपल्याला बेडरूम आपल्या नवरा बायकोचं म्हणजे पटत नसतं, त्या दिशेला जर बेडरूम असेल नैऋत्य दिशा सोडून, तर दोघांचं कधीच पटत नसतं, कधीतरी भांडणं वादविवाद हे होत असतात. तर त्यासाठी काय करायचं, आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या बेडरूम मध्ये कृष्ण आणि राधाचा फोटो आपल्याला लावायचा आहे. कारण दोघांचं प्रेम ज्याप्रमाणे होतं तसं आपलं सुद्धा प्रेम हे राहायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला जर नैऋत्य दिशा सोडून इतर दिशेला आपलं हे बेडरूम असेल तर तुम्ही त्या बेडरूम मध्ये राधा आणि कृष्णाचा फोटो आपल्याला लावायचा आहे. हा उपाय त्यावर करायचा आहे. आता बघा आपल्याला 6वी गोष्ट म्हणजे जे तुमचं आता घर आहे, आता घर हे आपलं चौकोनी असतं, कोणाचं वेगवेगळ्या आयात आकाराचं असतं, कोणाचं चौकोन असतं, कोणाचं त्रिकोण तर कोणाचंच नसतं. त्रिकोण घर असल्यानं कसं बरं, तर असं जर घर आपल्याला असेल आणि त्याचा जो ब्रह्म भाग म्हणजे जो मध्य भाग असतो तो कधीही खुला पाहिजे, त्या मध्य भागातून हवा ही घरात यायला पाहिजे. जर तसं नसेल त्या ब्रह्म, आता आपलं हे पूर्ण घर आहे आणि या घरामध्ये पाठीमागे 2-3 रूम आहेत, समोर रूम करायचे आणि जो मधला भाग असतो म्हणजे जो घराचा मध्य भाग, आता म्हणायचं म्हणजे आपलं चौकोनी घर त्याचा मध्य भाग, तो मध्य भाग कधीही तिथे खांब कोणताही नसायला पाहिजे. म्हणजे खांब म्हणजे बघा कधी असते आपण जेव्हा बांधकाम करतो त्यावेळेला जो पिल्लरचा खांब येतो किंवा कुठलाही तुमच्याकडं माळवंदाचं घर असेल तर त्या ठिकाणी खांब जर असेल तर घरातलं माणसाचं एकमेकाशी तर पटतच नाही, पण घराची प्रगती होत नाही, खूप असं मोठं नुकसान होत असतं. म्हणून त्या जागेवर खांब हे नसायलाच पाहिजे. असेल तर आपल्याला ब्राह्मी सुक्त आपल्याला तिथे म्हणायचं आहे बघा. आणि त्यामुळे ते सिद्ध मंगल स्तोत्र हे आपल्या घरामध्ये दररोज वाचन पाहिजे आणि यामुळे काही दोष आपले या घरातले जात असतात. आणि त्याचबरोबर बघा आपण जर आपल्या घरामध्ये बघा जर तुमच्या घरामध्ये एखाद्या दिशेला म्हणजे दिशा बघा कुठली आहे, जर तुमच्या घराचा रंगच म्हणजे जो आपण कलर देतो तो कलर सुद्धा आपल्या घरासाठी खूप असा हानिकारक असतो. कारण बघा कलर कोणता द्यायला पाहिजे घराला, रंग कोणता द्यायला पाहिजे, रंग एक फिकट गुलाबी तरी पाहिजे, पिंक फिकट गुलाबी, डार्क नाही, आपल्याला फिकट गुलाबी पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या घराला पिवळा रंग पाहिजे आणि फिकट गुलाबी रंग, हे 2 रंग हे आपल्या घरासाठी खूप असे शुभ मानले जातात. घरात जे आपण कार्य करतो, घरात जे आपण काम करतो त्यासाठी हा रंग आपल्यासाठी खूप असा महत्वाचा आहे. आता रंग आपण बदलू शकतो, घराचं बांधकाम आपण बदलू शकत नाही, पण रंग आपण भिंतीचा बदलू शकतो. त्यामुळे ही गोष्ट आवर्जून बदला. गडद घराच्या जर आपल्या डार्क कलर असतील निळा जांभळा आपल्या घराला, तर खरंच घरामध्ये एवढे वास्तुदोष निर्माण होतात, आपल्या घरात तेवढी किटकिट परेशानी राहते की काही सांगायचं कामच नाही. आणि विशेष महत्वाची गोष्ट, आग्नेय दिशेला चुकूनही तुमच्या घरातला कुठलाच नळ हा नाही राहिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आग्नेय दिशेला पाण्याचा वापर नाही पाहिजे. ते आग्नेय कोपरा आहे जे की दक्षिण आणि पूर्वाच्या मधला जो कोपरा येतो तो आग्नेय कोपरा, आणि त्या आग्नेय कोपऱ्याच्या मेन मुख्य भागावर जर तुमच्याकडे लाल तिथे जर लाल कलर लावा जर तिथे पाणी असेल तर. आणि आणखी एक गोष्ट करायची आहे, आपल्याला तिथे मोराचं पंख पण लावायचं आहे. आता तिथे नळ आहे, आम्ही बंद करू शकत नाही, मग आम्ही काय करणार, त्यामुळे तिथे थोडासा लाल कलर तुम्ही त्या दिशेला देऊन टाका, तो कोपऱ्याला लाल कलरचा पट्टा ओढा, काहीतरी ओढा, त्यामुळे आपल्याला असं 50% का होईना पण आपल्याला त्याचे दोष हे कमी होत असतात. आणि त्याचबरोबर बघा जर तुमच्या देवघरामध्ये जर शंख, आता देवघरात शंख असणं खूप महत्वाचं, पण शंखिनी जर असेल, आता बघा शंखिनी कशी ओळखायची, शंख कसा ओळखायचा, देवघरात जो आपण शंख ठेवतो जो की याच्या पाठीवर असतो कासवाच्या, आणि तो शंख हा चोपडा असतो आणि शंखिनी ही त्याला असे काटे काटे असतात त्या शंखाला शंखिनीला, तर ते काटे काट्याची शंखिनी आपल्याला घ्यायची नाही, तर शंख हा चोपडा असतो, शंखच घरात राहायला पाहिजे. जर शंखिनी घरात असेल तर आपल्या घरामध्ये सतत सतत भांडणे आणि वादविवाद हे होत राहतात. तर यामुळे घरामध्ये जर शंखिनी असेल तर लगेच बाहेर काढा तुम्ही, म्हणजे त्याला निर्माल्यामध्ये टाकून द्या
आणि जर शंख असेल तर तो पाणी भरून ठेवत जा. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वास्तू दोषासाठी खूप अशी महत्वाची ही गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आपल्या किचन घरामध्ये जर तुम्ही सतत खरकटे भांडे ठेवत असाल रात्री, कारण रात्री जेवण केलेले भांडे किचन वट्यावर किचन घरामध्ये ठेवायचे नाहीयेत आपल्याला. ते भांडे रात्रीच आपण बाहेर काढा, त्यावर थोडंसं पाणी टाकून ठेवा. जरी आपण सकाळी घासणार असेल किंवा आपल्याकडं भांडेवाली बाई येणार असेल तरीही आपण ते भांडे बाहेर नेऊन ठेवा. बेसिंग मध्ये रात्री आपल्या बेसिंग हे साफसफाई पाहिजे, किचन हे साफसफाई पाहिजे. रात्री महालक्ष्मीचा वास हा किचन मध्ये येत असतो. किचन मध्ये त्यांचा प्रभात फेरी येत असते लक्ष्मीची, आपल्या घरातच येत असते रात्री 12 वाजता. त्यामुळे किचन मध्ये आपल्या खरकटे भांडे ठेवायचे नाही. हे अन्नपूर्णा मातेला आवडत नसतं. त्यामुळे ही एक चूक आपल्याला टाळायची आहे. आणि आता ही तर एक चूक आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सतत किटकटी भांडणे, नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि लक्ष्मी घरातही टिकत नसते. तर एवढे आपण वास्तुदोष जे बघितलेले आहेत, की हे घरात जर वास्तुदोष असतील तर त्याच्यावर हे उपाय आपण करायचे आहेत. खरंच या उपायाने आपल्या घरातील वास्तुदोषे नाहीसे होतात. आणि आणखी एक विशेष महत्वाची गोष्ट, आपल्या घरात जर कोस असेल, म्हणजे आपलं घर हे व्यवस्थित नसेल, तर घराला कोस असेल तर तो कोस काढून घर बांधलेलंच नाही. तर आता त्यासाठी काय उपाय करायचा, तर त्यासाठी तुम्ही पिरॅमिड आणा. तुम्हाला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये पिरॅमिड म्हणलं की देतात. आणि ते पिरॅमिड ते योग्य दिशेमध्ये, म्हणजे जी सरळ दिशा मोजायची आणि त्या दिशेमध्ये ते पिरॅमिड आपल्याला लावायचे आहेत. म्हणजे जी मोजताना आपला जो क्रॉस भिंत आहे, ते क्रॉस तेवढा बाहेर काढायचा कशाच्या, त्या पिरॅमिडच्या, आणि सरळ रेषेत पिरॅमिड वाढायचे. म्हणजे याही भिंतीच्या वर, म्हणजे वर आपल्या स्लॅबला टांगलेले गच्चीला असे वरून, म्हणजे आपल्या घराच्या आतमध्ये, स्लॅबहून नाही, गच्चीहून नाही, घराच्या आतमध्ये. आणि समोरची ही भिंत आहे आणि याच्यात असा क्रॉस आहे. आता हा क्रॉस आपल्याला काय करायचा आहे, काढायचा. मग इथं सरळ रेषा घ्यायची आणि सरळ रेषेत वर असे टांगून ठेवायचे काय, पिरॅमिड. याने सुद्धा आपल्या घरातला आपल्याला दोष लागत नसतात, जे की आपले क्रॉस असतात. ज्याच्या घरामध्ये हा कोस असेल, क्रॉस घर असेल, त्या घरामधील कामे हे लवकर होत नसतात. खूप परिश्रम करूनच मग कामे पूर्ण होतात आणि खूप कष्ट असे करावे लागत असतात. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री स्वामीचरणी अर्पण करूया आणि आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.